राहिलो इकडच्या तिकडे बापा. अय्या, पाण्यासाठी तरसत आहे का तुम्ही? अय्या, का बरं तुम्ही अर्ध्या रातच्या बाहेर निघाला? अय्या, काय झालं होतं तुम्हाला? अय्या, व्हॉट इज प्रॉब्लेम बाहेर यायचं? दे ना माय पाणी, दे ना पाणी, दे ना काजल. अहो बिचारे, माझ्या घरात लावडीन घुसली होती, लावडीन. लावडीन घुसली होती माझ्या घरात. काय सांगू बाई, लावडीन तर घुसलीच घुसली. हे बाय पोरीला घेऊन गेली होती वा माय. किडनॅपिंग करून पैसे दे म्हणे. एवढं दचकलं माय, एवढा भेव लागून राहिलं, काय सांगू तुले. माय अशी करी का होते? माय लावडीन कशी असते बापा, आणि कशी तुमच्याच घरात घुसली. माय पायजा बाई, आज तुमच्या घरात आली, उद्या तुम्हालाच खाऊन घेईन. पायजा लक्षात ठेव जा बाय. अशी बोंबलत असं ना ते. हवं लय रंगारंगाची आवाज काढे माय, लय रंगारंगाची आवाज काढे. माय पोरकी मी दचकली व बाय, लय दचकली. माय पोरकी तर बेधारली, बरी बेधारली. तिला पाणी द्यायला लागते मंत्र तंत्राचं. दे ना माय पाणी, एक गिलास पाणी दे ना माय, पाणी दे ना एक गिलास. माय लावडीन पाहाले कशी होती व, कोणता ड्रेस घातला होता? माय जास्त वेळा म्हणे तर जाऊ नका हो माय, नका आता जाऊ. पहिलेच तर आम्ही बेदारलो बापा, तुझ्या घर जवळ पडलं बाई. सकाळी सकाळी म्हणून इकडे आलो व माय पाणी प्याले. नंतर दुश्मनाच्या घरी नाही जात आम्ही, पण कधी कधी दुश्मनच कामी पडते माय. पाणी तर पाज हो बापा, माणुसकीच्या खातीर पाणी तर पाज. कसा ड्रेस घातला होता माय, एवढं तिचं रूप भयानक, पायापर्यंत मी मेली नसती काय. नाही पाहिलं विलाय तिला, एवढं नाही पाहिलं बापा. एक मिनिट, तिचे पाय उलटे होते का सरके होते ग? हे कोणी होते? चल ना इथून, चल ना बाबा. तुला मी पहिलेच म्हटलं का आपण इथं पाणी नाही पिऊ, इथं पाणी नाही पिऊ आपण. मी पहिलेच म्हटलं तुले. काऊन पिंकी, लय माजलेपणा, लय शपारलेपणा करे ना तू. घेणं आवाज, जो लोकांसोबत चांगला नाही वागत, जो मोठ्या माणसाचा आदर सन्मान नाही करत ना, त्याच्यासोबत असं होते. म्हणूनच सारेच्या घरात सोडून, सारेच्या घरायले सोडून तुमच्याच घरात काऊन लावडीन घुसली वा? मसान कुठे वा? लय गौजी शिनालपणा करेन तू. आम्हाला काही काही बोले, काजलले काही काही बोले. शोभते का उतले हे? नाही शोभते काय म्हटलं, काहीच्या काही बोलाले. याले बोलशीन त्याले बोलशीन, घेणं त्याच डोक्यात येऊन बसला ना भूत. कोणाच्या घरी गेला का नाही गेला? मी तर म्हणतो तुला खाऊन टाकायला पाहिजे होता. चालली आमच्याकडे भिकाऱ्याने, भिकार चोट पाणी मागायला जा. निघ लवकर, पाणी देत दे ना माय. पाणी नाही दे, नका देऊ. फालतूच्या आगावच्या काले बोलून राहिला बाबा तुम्ही वा. देव करो, देव असं नाही करो. आज माझ्या घरी नाही, तुमच्याच घरी येऊन जाव. असं कोणाला भेवाळाव नाही. पाणी मागून राहिलं, कोणाला पाणी ठेवून राहिली तू अवधस तोंडे. मग काय म्हणावं बाबा तुले? नाही काय म्हणावं म्हटलं मग तुले? एवढ्या बार नका करू बाबा, एवढ्या बार नका करू. एवढ्या बार कराले बापा. आता काय दिलं मी पाणी? काहून शांत हाय, गंगी आहे, पार्वती आहे, त्याला सोडलं आमच्या घरी चालले का भिक्कार चोट कुठच्या पाण्यासाठी? पाण्यासाठी मोठ्या सांगता, घरच्या फाटल्यात आहे, फाटल्या असाले आणि चालल्या लोकांच्या घरी पाणी मागाले. स्वतःच्या घरी पाणी ठेवायची तर अवकात नाही आहे, पाणी ठेवायची अवकात असाले. अवकात मावकात कोणाची काढून राहिली हो तू? आम्हाला भिकार चोट म्हणून राहिली, ढगळे ठेवू तर पैसे कमावता. बोलायला लावून राहिली, वा नाही कुठचे. जास्त आगावची बोलू नका, शिनालपणा नको करू इथं. कुत्री कळच्या काही बोलून राहिली, चालवा इथून. बाम त्यात तोंडाची काय समजते काय नाही स्वतःले. माय बाई एवढी लावडीन दिसली, पण ते हुनर नाही गेला अजून आहे ना. त्या हुनर नाही गेला. मी तर दुआ करतो, जाडो टोना करतो तुमच्यावर. आणि त्या जे कोणती लावडीन ताई असन तिले म्हणतो काय, पिंकीले जागेच ठार मारून टाक, अशी 4 तुकडे कर, असं म्हणतो मी. थांब. माय तर म्हणते लावडीनले नाही, माय तर म्हणजे एखादा गोटा उचलूशा वाटून राहिला, त्या मुस्काट टाकूशा वाटून राहिला. लय गवची चब्बर 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 करतो तू. कुत्रे कशा काही बोलतो. जाऊ दे माय बाई, बोलू नको बापा, बोलू नको. पाप लावून राहिला, पाप लावून राहिला बापा. सरप नका देऊ बापा, असं सरप नका लोकांना. अशा लोकांचे बद्दुआ नका देऊ, चांगल्या दुआ द्या बापा. नका देऊ, लागेच तर पाणी नका देऊ बापा. तुम्ही जातो, आम्ही तसंच जातो. चालल्या भिक्कार तोडे इथं पाणी मागाले. गेल्या पण साजरे असत्या अशा वेल्या का बस. चल आता एकदा येईल ना, इरीतच टाकून देऊ, म्हणजे कायमच्या वरती चालल्या जाते. वरती झाले पण येईन असं काही केलं नाही पाहिजे का, हे आज यायच्या घरी नाही दुसऱ्याच्या घरी झोपण, असं नाही झालं पाहिजे. हे यायच्याच घरी झोपल्या पाहिजे. मला तसं वाटतं धाका नाही, हे यायच्याच घरी झोपण. नाही हो बापा, शांताबाई गिंताबाई जवळ बचल बचल करण नाही. ते शांतीचं शायनीस आहे, एक्स्ट्रा इंटेलिजंट आहे. ते जरा असं दिमाग लावा नसती चावाला, शाईन हवानाची. स्वतःच्या घरातला अंधार स्वतः झाकून लोकांचा करते वाकून वाकून. असं जाऊ दे. काही म्हण, पण बाई खरंच खूपच छान वाटलं. खूपच छान वाटलं ग बाई, मला खूपच छान वाटलं. रडू नको बापा रश्मी, रडू नको बापा, रडू नको. काही भूत गीत काही नसते. ते तुम्हाला व्यायाम झाला व दोघीले, तुम्ही भूत भूत करीत. काल त्या गोष्टी सांगितल्या का नाही रातच्या ना, त्या बुढ्याने गोष्टी सांगितल्या, त्याच्यामुळे तुम्हाला भूत दिसला. काही भूत गीत काही नसते. तुम्ही व्यायाम नका पकडू बापा. लागेच 8-15 दिवस माझ्या घरी राहा, आणि आपण त्या घराची मस्त पूजा करू, ब्राह्मण गिमन सांगू, आणि त्या घराची सुख शांती करू. तुला एवढं भेव लागत असेल तर बापा लढू गिळू नको. माय रश्मी लढू नको. माय गंगाबाई असते नाही तर काय असते ना माय. 2-2 लावडी ना माय पोरीला घेऊन जाणारी अल्लग, माझ्या जवळ येणारी अल्लग. माया दुःख मला माहित. माय नवरा पैशांना घरी नाही येत, कुठं जाते बुवारान, काय जाते रातभर नाही येत, दिवसभर नाही येत. काही आम्हाला चिंता, आमची चिंताच नाही दिले. हो का,
काकू तुमचं दुःख समजू शकतो आम्ही, पण कसं आहे ना काकू, एकदम भिल्यानं नाही होत. थोडं खंबीरपणे काम घ्या. तुम्ही राहा ना 8-15 दिवस आमच्याचकडे राहा, असं काही विषय नाही आहे. झोपा आमच्याकडे. आमच्याकडे नाही, शांता काकूकडे पण. असं तुम्ही जर राहू शकता कुठे पण, तुम्हाला भीती वाटते तर आम्ही तुमच्या घरी येऊन राहू शकतो. असं काही असेल प्रॉब्लेम तर जर तुम्हाला तुमच्याच घरी राहायचं असेल तर आम्ही आमचं घर सोडून तुमच्या घरी झोपायला येतो. असं काही प्रॉब्लेम नाहीये. माय ते म्हणे पैसा दे म्हणे बाई, पैसा दे म्हणे. मी तिच्यासोबत हात जोडले. मी म्हणलं बाई माझ्या पोरीची अग्न माई कशा किडनी विकतो म्हटलं, तुला पैसे देतो म्हटलं बाई. काय सांगू मला अवकाश झाला माय काल रात्री. पोटी पाणी पाणी करे, त्यात मी सकाळी सकाळी ते काजल कमलाला पाणी मागितलं, भिकार चोट म्हणून दिला, मला आकलून दिलं माय. मी म्हणलं बाई आम्ही एवढं बेधारलो होतो माय, एवढं बेधारलो होतो तुझ्या घर नाही दिशो माय. माझ्या पोरीचं काही विचारूच नको माय, त्याचं अवसानच गेलं, तिचं अवसान झाले. माय पिंकी रश्मी काकू रडू नका ना बापा, रडू नका. रडू रडू तुमचा पूर्ण गळा बसून गेला. तुम्हाला तुमची बीपी वगैरे लो होईल. रडू नका बापा, रडू नका जास्त, रडू नका बरं. चला रडू नका जास्त. रडत नाही बाई, पण सारं दुःख आमच्याच पदरी काहून हो बापा. गरिबीचं दुःख आमच्या पदरी. 2 टाइमचं खायला भेटत ते दुःख आमच्या म्हणजे अन्नानं दशा, कपड्यानं वस्त्र दशा, आमची सगळी दशा दशा होणं चालू आहे हो माय. असं कोणाचं पाप केलं आम्ही, असं कोणाचं बुरं चितलं माय, आम्ही सगळे ते चांगलंच चित्तो बापा. आमच्यासोबत देव कोण असं वाईट करते माय, काहून असं आमच्यासोबत वाईट करते, काही समजायला येऊन राहिलं हो बापा. तुम्ही हाय म्हणून लय बरं आहे बापा. तुम्ही जर नसते ना बापा, आम्हाला इरीत स्वतःहून जीव द्यायची वेळ आली असती, आज स्वतःहून जीव द्यायची वेळ आली असती. आणि काकू तुम्ही तरी कशाला हो काजल कमलाकडे गेल्या? 2 घूट अजून तरसल्या असत्या, पण आमच्या घरी आल्या असते तुम्ही पाणी प्यायला. कशाला त्यांच्या घरी जायचं? स्वतःच भिकार चोट आहे त्या दुसऱ्याला भिकार चोट म्हणते. पागल कुठच्या. तुम्ही नव्हतं जायला पाहिजे काकू त्यांच्याकडे, नव्हतं जायला पाहिजे. चुकी झाली तुमचीच. मी नाहीले म्हटलं होतं मी नाहीले नाही जाऊ म्हणून. हे ऐकतच नाही ना, ऐकाले आव ना तर. माय रश्मी काय झालं की बापा, काऊन एवढ्या बार बुमलून राहिली तू? काय झालं? शांताबाई व बुद्धीतला बिचारे लावडी ना, 2 लावडी ना दिसल्या. मा पिंकीला नेलं होतं अलग, मला अलग मारायला आलती. शांताबाई पैसे मागितले, पुढे भितारून टाकली हो माय. कच्चा कसं होत्या बिचारे पाले. काय होता त्याचा आणि काय मैले मैले कपडे आणि काय बाबा ते काही पावला नाही जाय त्याचं मार कच्चा कसे. आय बाई हो का वन, त्याच्यासाठी एवढं भ्या लागते का व? अशा कोणत्या लावडी नाव आहे त्या? लावडी नाव असून त्या पैसे कशा मागून राहिले? ह्या याच्यात एक टॉपिक दिसून राहिला मले. जर समजा भूत म्हणजे असं कोणाच्याही घरात घुसू शकते तर मग पैसा बी घेऊ शकत असन. पैसा कोण मागितला मग त्याईनं? ते खरंच भूतच होते ना का चोर होते व? नाही भूतच होते ते, भूतच होय ते. भूतच होय. हाशे चांगले. मला नाही वाटत बाई भूतानं मुत वय म्हणून. अन काय म्हटलं मग, काय काय म्हणून सोडलं मग त्यानं तुले? मी म्हणलं बाई उद्या जातो म्हटलं, माझ्या पोरीची माई एक किड्डी विकतो म्हटलं. अन देतो म्हटलं मग तुम्हाला पैशानं उद्या रात्री म्हटलं तर दे म्हणे, कोणाला सांगू नको म्हणे, असं म्हणे. असा कोणता भूत होय बाबा तो? चल बरं मी झोपतो त्या घरी, एकटीच झोपतो मी आज रात्री. असा कसा येते रे, पैसे मागते तर माहित पडते. कोणता भूत ना फूत वाईट होतं? पैसे मागते म्हणजे चोर वाईट हो? काही भूत गीत नाही वय, भूत भूत धरून बसल्या. आणि त्या दिवशी वावरात होतो आपण, वेगळी गोष्ट आहे. मला तर त्या दिवसचा चक्का वाटून राहिला. असं वाटते का कोणतरी भेवाळला आपल्याला. काही भूत गीत काही नाही वय. एवढे माणसं जाते राहायचे त्याला भूत नाही दिसत नाही. एका दिवसची चांदणी आपण चमकायला गेलो ना, मला आपल्याला भूतही दिसले लगे. मला तर ते काही कोणाचा प्लॅनच वाटून राहिला बाई. प्लॅन वाटाले. हो झोप, खरंच झोप, माहित पडते मग तुले. झोप, मजाकच वाढून राहील तुले. हे तर मायले काल्यक रश्मी, मजाक नाही. मजाक नाही या गोष्टी, त्या बरोबर आहे या गोष्टी भेवाळाच्या वय. पण तू जे सांगून राहील ना पैसा मागतला, अहो मी सांगतो ना ते चोरच वय, ते चोरच वय. त्याच्यावर आपल्याला काही ना काही हे करावंच लागेल, काही ना काही करावंच लागन, काही ना काही त्याच्यावर उपाय योजना करावंच लागन आपल्याला. कोणते भूताना फत कसे काय येते काय येते काही समजायला नाही येऊन राहिलं. धीर धर, रडू नको, रडू नको. तू कोणते भूता वय, कोणते चोर वय मी पाहतो आता. तू टेन्शन नको घेऊ, काहीच टेन्शन नाही घेऊन रश्मी. तुला मी लय वेळा सांगतो का उली उलीच्या गोष्टीला टेमलत नको जात जाऊ, उली उलीच्या गोष्टीला टेमलत नको जात जाऊ. तू इथे पोरगी पाय चुपचाप बसली आणि तू एवढी टेमल तर एवढी टेमल तर लाईना सुने लेकरासारखी. तू काही समजायलाच नाही येत ना. खंबीरपणे उभं लागते बैच्या जातीनं, तर तू एकदम लुस्तपणा करून टाकतं. त्यामुळे मग तब्येत खराब होते काकू. तब्येतीकडे लक्ष द्या. असं रडून काहीच नाही होतं, काही पर्याय नाही. मी सांगते तुम्हाला काही पर्याय नाही रडून. त्याच्यावर उपाय काढा. असा कसा भूत येते, असा कसा भूत येते म्हटलं. डायरेक्टली घरात पिंकीले बाहेर नेते पहिले, नंतर मग एकटीला तुम्हाला भेवाळते, पिंकीला एकटीला भेवाळते. 2 इकडे 2 भूत बापरे. असं कसं होऊ शकते? इम्पॉसिबल आहे हे सगळं. तर काय माहित नाही आता काय होते काय नाही, काही समजायला येऊन राहिलं बापा. झोप नाही झाली माहिती अजून. सारं टेन्शन सोड, झोप बरं तू. जेवण कर ना, झोप चांगली. झोपू दे गंगाईले, झोपू दे. माय हो बाई, काल रश्मीले भूत दिसला म्हणते. रश्मीच्या पोराले हवं खरंच दिसला का भूत? हो बाई दिसला म्हणते ना बापा. लावडी नव्हत्या म्हणते 2 पिंकीले पहिले बाहेर नेलं म्हणते ते अलग, आणि ह्या रश्मीले भेवाडलं म्हणते तिनं. मार खद हाशे म्हणते, पाय उलटे कशीच्या कशी बापा 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 बापा. माय अशी हवा फेके म्हणते इकून तिकून, अशी तिच्या हातात माती आहे म्हणते, अशी सोडे म्हणते. सगळे इकडे अंधार सगळे इकडे धुपट करून टाकलं होतं म्हणते. माय कशीच्या कशी रश्मीचं तर अवसानच गेलं बापा, अवसान झाले.
माय हो का व पाय माय त्याला कोणतरी लावून दिलं असून ते कोणतरी लावून दिलं असून त्याले कारण की मी सांगतो ना सराईले सोडलं आणि त्याच्याच घरात कसं काय घुसलं कोणतरी हाय बाई आपल्या गावात कोणतरी करता धरता हाय बाई याचा मला हो त्यानं सोय व माय त्यानं सोय लावून दिलं नाही तर आपल्याला सोडून सगळ्या गावाला सोडून तिच्याच घरात एकाएकी कसं काय घुसला कोणतरी लावून दिलं होय माय त्याले हो कोणतरी लावूनच दिलं होय काही सांगता नाही येत ना बापा आजकाल काही सांगता नाही येत काही कोणाचा नेम नाही घरातलाच घराचा दुश्मन राहते असं असते ते काही सांगताच नाही येत ना हो बाई बचावूनच राहा लागते माय कोणापासून काही सांगता नाही येत बापा हो बचावूनच राहा लागते माय जास्त कोणासोबत लेनदेन नाही ठेवा लागत ना काही नाही आजकाल काही कोणावर विश्वास नाही ठेवा लागत दुनिया मोठी बेकार आहे हे मोठी बेकार दुनिया आहे बरं हे कधी माणसाला कुठे खाऊन टाकून काही समजायला नाही येत त्या दिवशी माय आमच्या वावरात बिचारे आमची रास बरोबर होती म्हणून सांग आमची रास भारी पडली आणि ह्या रश्मीची आणि तिच्या पोरीची रास हलकी पडली म्हणून नाही का ते लागून गेलं आणि त्याच्या घरातच घुसून गेलं ते असं झालं बाई ते हो असंच झालं ते हो हो तसंच होय हो माहिती तसंच होय व बापा तसंच होय माय पोरगी होती बापा धागा गिगा बांधून द्या लागेल माय पुरी तंतर मंतरचं बापा काही सांगता नाही येत ना माय कोणाचं काही सांगता नाही त्या दुनियात या दुनिया सारी बेकार झाली आता नाही व मग नाही तर काय माय तिचे केस म्हणते कच्च्या कशा असे उभेच्या उभे पाय उलटे हात पाय असे जैले माय तोंड पायशीन तर वकाऱ्या येते एवढं बेकार वकाऱ्या काय मरते म्हणते माणूस या रश्मीने जो तोंड खाली गेला तर उच्चीच नाही केलं म्हणते रश्मीने मला म्हटलं म्हणते मापुरीला इथं माझ्यासमोर मलाही मार मापुरीलाही मार आमच्या दोघीला जिवंत ठेवू नको तुला जर मारायचं असेल तर हो तर नाही म्हणे नाही ते म्हणे बाई नाही म्हणे मारते मारायचं नाही म्हणे असं तसं उद्या अजून भेटून म्हणे असं तसं म्हणे बाई रश्मी तर पुरी बेदारूनच गेली बापा बेदारून झाले पुरी माय हाव का व बापा माय पालागत जाईन बाई मी तर घरी एकटीच राहतो व कधी कधी बुडा सोकारीला जाते आणि माहीतचा बुडा बाई एवढ्या दिवस सोकारीला गेला बाई कधी भूत घरात नाही आलं माझ्या बुड्यात एकटाच झोपते किती किती मोठे मोठे आमरा येत संत्र्याच्या बगीच्यात माझ्या बुड्याच्या मग कधी भूत नाही आलं बापा देव करून असं हो नाही म्हणा पण भूताचाही एक नियम असते ना बापा यायच्याच मग एक दिवसची चांदणी गेल्या यायच्या मग भूताईला गेलं जशी लगे असो बापा रास कोणाकोणाची रास हलकी पडते ना कोणाकोणाची रास हलकी पडते जशी रश्मीची रास हलकी पडली म्हणून तिच्या अंगावर बसलं बापा ते सारं तिच्या अंगावर बसलं ते म्हणूनच तिच्या अंगावर बसलं माय हो काय अमाय बाई हो का व रश्मीला भूत दिसला अमाय कसा होता व पांढरा भुरा काळा बापा तुला कोणी विचारलं पण काय आली आमच्या सोबत बोलायला व तू नाही नाही मी तुम्हाला सतर्क करायला आली मी सांगून राहिली बाई तुम्हाला मी पहिले सांगून आता सांगून राहिली माई जाऊ म्हणजे गंगा कर्नाटकी हाय तिच्यापासून 10 कोस दूर राहा तर चांगला राहा बापा नाही तर ते तुमच्या सोबत राहून तुम्हाला माहित नाही पडू देऊन आता माई जाऊ आहे म्हणून मला माहित आहे जादू टोना तंतर मंतर सब येते तिले सब येते कायच्याच कमी आहे बाई ते सांगून राहिली तुम्हाला जर चांगलं राहायचं असेल बाई तर तिची संगत सोडा तुम्ही सारं झालं हेच सांगायला आली का फक्त तू आता कुठल्या आव्हानाचे आम्ही गंगा सोबत राहतो आमचा आम्ही पाच बसू आमचा आम्ही पाच बसाले अव मी सांगून राहिली बरं त्या रश्मीच्या मागं भूत गंगेनच लावला हा सऱ्या गावाला सोडलं त्या गंगीच्या मागं भूत नाही आलं त्या कोमलच्या मागं भूत नाही गेलं ह्या दोघी मला एकच्याच मागं कसं कसं भूत गेलं तुमच्या मागं नाही आलं अव ते कर्नाटकी आहे सर रातभर जागते रातची हिंटी इकडे तिकडे आणि मी सांगतो ना काल ज्या टाइमाला रश्मीला भूत दिसलं ना त्या टाइमाला गंगा हापशीवर आंघोळ करत होती म्हटलं आणि कोण 2-3 वाजता हापशीवर जाऊन आंघोळ करते नाही कोण करते म्हटलं मी उठली मला आवाज आला रश्मीचा तर पण मी न चाहते हुए बी तिला वाचवायला नाही जाऊ शकली तू काय सांगून राहिली व गिल्लासभर पाणी मागायला आली थे तर गिल्लासभर पाणी तर नाही देणं झालं त्या ऐकून गिल्लासभर पाणी तर नाही देणं झालं अहो मी गिल्लासभर पाणी कशी देऊ ते पाणी मागे तर पाणी जर दिलं असेल तिले तर ते इरीत जाऊन पडली असते म्हणून तिला पाणी दिलं म्हणून ते माझ्या घरात बसली नसती म्हणून तिला जाय म्हटलं बाई जाऊन ती गेली गंगीच्याच घरी याच्या तिच्या घरी गेली का ते नाही गेली गंगीच्याच घरी गेली ते पाहिजे गंगी तिला राहू नाही आता गंगी तिला म्हणून माझ्या घरी तू झोप म्हणून त्या घरी मी जातो म्हणून असं अगावचं शानपणा मारण ते आता आणि हिच्या घराला पुरं बांधून टाकन जो हिच्या घरात गेला का तो मरूनच जाईल अशी गंगी कर्नाटकी करेन गंगीला बल्याच पाहिजे बल्या काय सांगून राहिली बाबा तू कुकरच्या कुकडे एवढ्या दिवसापासून आम्ही गंगा सोबत राहून राहिलो पण ते बाई अशी नाहीये आणि त्याशिवाय अजून कोणाच्या तोंडून आम्ही तिच्याबद्दल वाईट परिणाम ऐकले नाही तू सांगून राहिली जे काही सांगून राहिली ते पा बाई तुमच्या भल्यासाठी सांगून राहिली ऐका ना काय ऐकू सांगितलं ऐकलं तुमचंच भलं होईल नाही सांगितलं नाही ऐकलं मायच भलं होईल त्यात काय सांगणं माय काम होतं ऐकलं तुमचं काम आहे बापा कसं आहे ना गंगी कर्नाटकी आहे म्हणजे आहे मी तर तिच्या तोंडावरही म्हणतो तिच्या मागाय म्हणतो मी ना माझ्या घर पुरं ब्राह्मणाच्या हाताने बांधून घेतलं मला काही बाधा होत नाही तिच्यापासून हो ते कर्नाटकी असो का चाहे तिकडे काही असो आम्हाला ऐकायचं नाही आहे बाई ना फालतू मनात काही भरम भरून नाही निघायचं आहे आणि तू आली सांगाले तुझे धन्यवाद तू जशी आली त्याच पावल्यानं वापस चालली जाय आणि मला तर गंगापेक्षा कर्नाटकी तू इथे काजल अशा दोघी तुम्ही मैत्रिणी तुम्हीच मला कर्नाटक वाटता मग आम्ही कोणाला म्हणावं आम्ही कोणाला सांगायचं आम्ही पुऱ्या गावात दवंडी पेटवतो तर तो ह्या दोघी मैत्रिणी कर्नाटक आहे म्हणून तुम्ही तर हिंटा बाबा याची त्याचे घर पुंजत राहता नुसतं कायले पुंजता कायले नाही तर ज्याचं करावं भलं तो म्हणते आपलंच करा ठीक आहे बाबा चालली मी माझ्या घरी जाणं माझ्या डोक्यात भरम भरून टाकतो सारा डोक्यात भरम भरून टाकाले काहीच्या काही मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटू मग उद्याच्या भागामध्ये नमस्कार.